धर्तरी, कंसरी, गावतरी, स्त्री या तत्वाला नमन करतो। आणि ज्या कारणासाठी आपण सगळे इथे एकत्र आलो, जो आपला आधार आहे गावदेव वाघया, ह्याला मनापासून नमन करतो। आज आपण बेमुदत ठिय्या आंदोलन इथे घेऊन आलेलो आहोत। त्याची कारणही तुम्हाला माहिती आहेत। हे प्रशासन कशा पद्धतीने आदिवासींसोबत व्यवहार करते आणि आपण हे डोळ्या देखत बघतोय, उघड आहे। 1 वर्षापूर्वी आपलं पवित्र झाड जे वाघायाचं झाड होतं, आपल्या आदिवासी परंपरेनुसार आपण त्या झाडाचं पान काय एक सिल्की पण घेत नाही, तेवढं पवित्र गोष्ट आहे। आणि इथे हे झाड तोडताना आम्ही पोलिसांना वारंवार सांगतोय की मशीनचा वापर झालेला आहे। कुऱ्हाडीने तोडले का? कोयत्याने तोडले का? नाही, मशीन वापरलेली आहे। आणि मशीन कशावर चालते? लाईटवर। त्या वाघोबाच्या मंदिरा शेजारी कोणाची लाईट आहे? कलकत्तावाल्याची। मग पहिला प्रथम गुन्हा करणारा कोणी पण असेल, पण ज्यांनी लाईट वापरायला दिली तो पण गुन्हेगार आहे का नाही? है ना, तो पण गुन्हेगार आहे। पण ह्याच्या बाबत पोलीस अज्ञान व्यक्ती विरुद्ध, म्हणजे आम्हाला माहित नाही, आणि दिनेशने नाव दिलेलं आहे। कोणाचं नाव दिलंय? कलकत्तावाल्याचं। ह्याच ठिकाणी एखाद्या आदिवासीचं नाव दिलं असतं ना, तर त्याला धोड फोड करत पोलीस स्टेशनला आणलं असतं, त्याला कबूल करायला लावलं असतं का ह्या गोष्टी तू का केल्यास म्हणून। इथे नाव देऊन पण पोलीस त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला तयार नाही। आणि हाच आमच्या मनामध्ये रोष आहे आणि ते सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। त्याचबरोबर देवाची तोडफोड झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि म्हणून हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। बेमुदत ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे। प्रशासनाला थोडीफार लाज असेल त्याचा विचार करतील ते की कुठल्या दिशेने काय करायचे। आता आपण डीवायएसपी मॅडमला भेटलो, त्यांचं म्हणणं आहे कोणीतरी एखादा आहे जो कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो माणूस सापडून आलेला आहे, त्याबद्दल आपल्याचं काहीतरी निवेदन, आपलं काहीतरी जबाब घ्यायचा विचार करतायत। पण बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही सगळ्यांनी घोषणा दिलेल्या आहेत, आदिवासी देश का मालक कसं काय तुम्ही आहात, हे पण आपल्याला आता सरकारला सांगावं लागणार आहे। ह्या ज्या जमिनीवर उभ्या आहात, ही जी जमीन पोलीस स्टेशनची कोणाची आहे? आदिवासीची आहे ना। त्याचा पुरावा काय तुमच्याकडे? काय पुरावा आहे तुमच्याकडे? काय नाही मिळत ना। हा बसलेला वाघोबा, काय पुरावा आहे तुमच्याकडे? हा वाघोबा कोणाचा आहे? आपला आहे। कोणाचा आहे? आपला आहे, बरोबर ना। आणि आपले लोक भले शिकलेले नव्हते, जेव्हा 7/12 नव्हते, कागद नव्हती, तेव्हा आम्ही काय करायचो? आमच्या गावात आमच्या घरातला एखादा वयस्कर माणूस मेला, आम्ही काय करायचो? त्याचा वीर बसवायचो। कुठे बसवायचो? बामणाच्या शेतावर, हा का कुंभ्याच्या शेतावर? कोणाच्या शेतावर? आपल्या शेतावर। म्हणजे इथे वाघोबा बसलेला आहे, शेत कोणाचं आहे? आपला आहे। आणि म्हणून जो कोणी कलकत्तावाला सांगत असेल 7/12 घेऊन आलेला आहे, ही जमीन कोणाची सांगतो? कलकत्तावाल्याची। कलकत्तावाल्या बापाची आहे का? कोणाची आहे? आपली आहे का? काय पुरावा आहे तुमच्याकडे? हजारो वर्ष झाले आमचा बाप बसलेला आहे तिथे, बरोबर ना। आमचा वाघोबा तिथे बसलेला आहे। हे कागद तुम्ही नंतर घेऊन आलेले आहेत। आधीपासून कोण होता? आदिवासी होता। आणि म्हणून ते आमची जमीन आहे, म्हणून आमचं देव तिथे बसलेलं आहे, बरोबर का नाही? आणि काल परवा तुम्ही आले कुठून? आता सांगायचं झालं, कलकत्तावाला कोणाच्या जातीवर जायचं नाही। कोण आहे? पारशी। त्याचा देश कुठला? इराण। म्हणजे भारताचा आहे का? मग आणि येऊन आमच्यावर मुजोरी करतायत, आमचे देव फोडायपर्यंत त्यांची हिंमत होते, बरोबर का नाही? म्हणून आता शांत बसून चालणार नाही। आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी, अरे आम्ही आदिवासी देशाचे मालक आहोत का? तुमचं संविधान नव्हतं, त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही ह्या जमिनीवर जगतोय, बरोबर ना। कागदाची गरज तुम्हाला लागली, आम्हाला कागदाची गरज नव्हती। आम्ही शब्दावर विश्वास ठेवून जगत होतो, पण तुम्ही ही व्यवस्था निर्माण केली। आणि त्या व्यवस्थेमध्ये जात असताना आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे। जेव्हा इन्सिडेंट घडला, जेव्हा घटना घडली, तेव्हा आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलं की कलकत्तावाला माणसाची हरकत आहे। एवढ्या दिवसापर्यंत हरकत नव्हती। जेव्हा त्यांनी जमीन येण्याला टाकली, त्याला ती अडचण वाटायला लागली आपला देव, बरोबर ना। आणि म्हणून त्याने जो मूळ आपला देवाचं बसायची जागा होती ती पण बदलली, बाजूला अजून वेगळी भिंत बांधली। एवढं आम्ही फोडून सांगतोय की हे सगळं झालेलं आहे, तरी पण अजून ह्या लोकांना लक्षात येत नाही की हे गुन्हा कोणावर दाखल करायचा आहे। अज्ञात माणसाविषयी गुन्हा दाखल करतात, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की खरा आरोपी बाजूला सोडून काहीतरी दुसऱ्याला लपटवायचं काम करतोय। आणि म्हणून आम्ही त्या दिवशीपासून सांगतोय, जर एखादी गोष्ट, आता बाहेर रिक्षा पडलेली आहे, ऍक्सिडेंट झालाय आपल्या एकाच कार्यकर्त्याच्या ह्याच्यात, बरोबर ना,
त्या रिक्षाचा काय दोष आहे? काय जमा केलंय? रिक्षा, बरोबर का नाही? म्हणून तिथे इंटरेस्ट कोणाचा आहे? तर त्या जमीन मालकाचा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून हे सगळं घडतंय. आणि म्हणून पोलीस स्टेशन ह्याला पाठीशी घालतंय. आणि तो जबाब विचारण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत की ह्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार आहात आणि कशा पद्धतीने. आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय की कलकत्तावाला हा त्याला जबाबदार आहे. आणि म्हणून आम्ही आदिवासी आहोत. काल परवाची घडलेली घटना पोलीस छाती ठोक सांगतात. उमरोलीची घटना घडली, ते चिकन टाकलं, आम्ही लगेच पकडलं. मग आता इथे हेच पोलीस आहेत ना, हे तुम्हाला पकडता येत नाही का? तुम्ही दुनियाचे शोध लावतात, मोठे मोठे बहाणे ठोकतात, ह्या राज्यातून आणू त्या राज्यातून आणू. अरे इथल्या गावात घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही काय करू शकत नाही? मग हे जाणून बुजून करतायत. आम्हाला तुमच्या कार्यक्षमतेवर शंका नाही, पण तुम्ही जाणून बुजून हे करत आहेत. ह्या गोष्टीचा आम्हाला राग आहे की हे तुम्ही जाणूनपूर्वक करता. समोर कोण आहे? आदिवासी समाज आहे ना. यांना काय वाटतं? आदिवासी काहीच करणार नाही. आणि हे दाखवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत की तुमच्या परीने जर काही होत नसेल, मी त्या दिवशी पण सांगितलं आहे, आमच्याकडे पण उपाय आहेत काय करायचं ते. पण अजूनही आम्ही तुमच्या भरोशावर ठेवलेला आहे की बाबा तुम्ही पोलीस आहात, तुम्ही काहीतरी शोध लावतील, त्या आम्ही जे काही नाव दिलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील. आम्ही तुमची परीक्षा बघतोय तुम्ही कुठपर्यंत ह्या गोष्टी टाळतात. आणि अजिबात आम्ही ह्या गोष्टीला सोडणार नाही. आज आपण ठिय्या आंदोलन हे डीवायएसपी मॅडम कडे ठेवलं होतं, पण आम्हाला असं कळलं की ह्यांच्याकडे काहीतरी क्लू लागले. बघूया ते पोलीस आल्यावर आपल्याला काय उत्तर देत आहेत, त्याच्यावरती आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. बरोबर ना? ह्यांना सोडायचंय का? नाही सोडायचंय. आणि म्हणून आपण त्याची वाट बघूया. आता अजून वाट बघण्याची पण आपली हद्द आहे. त्यांना विचारू, बाबा तुमचा काय पोलीस अधिकारी कुठे गेलेला आहे? आम्हाला तुम्ही बोलवलं नाही, ते आम्ही तिथे बसणार होतो. बरोबर ना? आम्हाला स्टेशन जवळ होतं, आम्ही तिथे बसणार होतो. तुम्ही सांगितलं का साहेबांना भेटायचंय, आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तुमच्याकडून काय उत्तर अपेक्षित आम्हाला ऐकायचंय. जर आम्हाला मनासारखं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. ह्याची दखल सरकारने घ्यायची. आणि हे सांगण्यासाठी आज आपण ह्या बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी आलेलो आहोत की जोपर्यंत, जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं, गावदेवाचा आणि आदिवासीचं काय नातं आहे? आमचा पुरा संसाराचा रहाटगाडा हा आमचा गावदेवाशी जोडलेला आहे ना. आणि तो कोणी पण सांगतो इकडचा देव तिकडे करा, असं थोडी चालते. जे कुठे जन्माला आले नाही ती जन्मभूमी म्हणून तुम्ही एवढं रान उठवलं आणि तिथे मंदिरं बांधली आणि आमचं मूळ देवस्थान हटवण्याचा कार्यक्रम तुम्ही हातात घेतलेला आहे, ते आम्ही आमची जनता कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून हा जी काही घटना घडलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि वेळ आली का आगी याच्यापेक्षा आपण उग्र आंदोलन करणार आहोत. जे करायचं ते करा. हे सांगतात इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे. माझं मन आहे तुम्हाला जे आमच्यावर करायचं ते करा, पण ह्या गावदेवासाठी आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही मागे हटणार नाही. ह्या एका दृढ संकल्पनेने आपण इथे आलेलो आहोत. जसं सांगितलं ही सगळी जमीन आमची आहे, आमचे पुरावे आहेत. हे आमची झाडं, आमच्या गावदेव, हे आमचे वीर, आमची तोरणं, हे आमचे पुरावे आहेत. भले आमच्याकडे कागद नव्हती, पण हजारो वर्षापासून आम्ही ह्या जमिनीवर आहोत. आणि म्हणून हे सांगण्यासाठी या सरकारवाले, म्हणून आम्ही सांगतो आम्ही या देशाचे मालक आहोत. आणि मालकासोबत काय व्यवहार करते, नोकरशाही आपल्यासाठी काय व्यवहार करते हे आपण डोळ्याने देखत बघतोय. आणि म्हणून आता मालकाला जागरूक होणं गरजेचं आहे. मी सांगत होतो गोठणपूर, हे गोठणपूर नाही, गोठणपाडा होता. बरोबर ना? हे बाहेरचे लोक आले, त्यांना पूर पाहिजे. अरे पाडा आमचा ओळखीचं नाव आहे. म्हणून तुम्हाला पण सांगतो की काही असेल तरी ते गोठणपूर खोडा आणि काय लिहिणार? गोठणपाडा. पाड्यामध्ये आदिवासी राहतो, पुरामध्ये आदिवासी राहत नाही. आम्ही शहरामध्ये राहणारी लोक नाही, आम्ही आमच्या गावामध्ये राहणारी लोक आहेत. हे ह्यांना खूळ सुट्ट्या. मागे पण आम्ही आंदोलन केलं. सुरुवातीपासून आदिवासी नका लोक सांगत होते. ह्यामध्ये त्याने काय लावलं होतं? चाडे नका. मग आम्हाला जबरदस्ती जाऊन आणि तिथे आदिवासी नका नाव. आमची ओळख आहे ना. तुम्हाला लाज वाटत असेल, तुम्ही कुठून तरी आले असाल. यांना बसमध्ये बसल्यावर लाज वाटते तिकीट मागायला, काय एक आदिवासी नका है ना, म्हणून त्याला चाडे नका सांगायला लागले. पण आमचं ओळख आहे ना. तुम्हाला आदिवासीची लाज वाटते, राहू नका इकडे. हे जमीन आमची आहे, बरोबर का नाही? हे आमचा एरिया आहे. तुम्हाला लाज वाटते तुम्ही ज्या देशातून आले तिकडे निघून जा, बरोबर का नाही? आणि म्हणून आम्हाला हे सांगायचंय की आमचा गोठण पूर्ण आहे ते काय होतं? गोठण पाडा. आणि ते गोठणला पण हे करताय की पूर्वी जंगलामध्ये जी आमची गुरंढोरं जायची त्याला एकत्र टिकवण्याची जागा ती काय आहे? गोठण, बरोबर का नाही? त्याच्यावरून गोठण पाडा. हे आमचं अस्तित्व आहे, ही आमची ओळख आहे. आणि हे बाहेरचे लोक त्यांना पाहिजे तसं त्याला लाज वाटते पाड्याची, बरोबर का नाही? म्हणून लोकमान्य पाडा आहे, गोठण पाडा हे आमचे पाडे आहेत, बरोबर का नाही? तर हे पाडा हे नाव आपलं असलं पाहिजे. म्हणून आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि गावदेवारचे हल्ला म्हणजे आपल्या अस्तित्वावर हल्ला आहे. हे ते फक्त देवावर हल्ला नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयावर, आपल्या शरीरावर त्यांनी हल्ला केलेला आहे, ज्याच्याशी आपण जोडलेलो आहोत. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. आणि बघूया यांचे पण परीक्षा काय करतायत काय नाही, हे आम्हाला काय उत्तर देत आहेत. कारण जिथे गुन्हेगार स्पष्ट असताना, ज्याचं नाव लिहिलेलं असताना त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही, याचा अर्थ काहीतरी संशयास्पद आहे. आणि हे करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हणून बघूया यांचं काय वेट अँड वॉच, थोडं अजून बघूया
काय करतायत, आपल्याला उत्तर चांगलं देत आहेत का वेगळं देत आहेत ते ऐकून त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी ठरवायचंय कशा पद्धतीने आंदोलन पुढे घेऊन जायचंय. आतापर्यंत आपण शांततेत घेत होतो, वर्ष झालं आमचं पवित्र झाड कापून, है ना. आणि मी काल पण सांगितलं की ज्यांनी कोणी त्या वडाच्या फांद्या नेऊन लावला असेल त्याचं जीवन काय चांगलं राहणार नाही. बरोबर ना. तोडणारा तर आहेच दोषी, पण घेणारा पण तेवढाच दोषी आहे. बरोबर ना. हे आपल्याला इथे सांगायचंय म्हणून आपण इथे आलेलो आहोत. अरे अजूनही वाट बघूया शांततेने. अजूनही आपण वाघाची शक्ल घेतलेली नाही. आणि ज्या दिवशी प्रत्येक जण वाघाची शक्ल घेईल तेव्हा पालघर मधला एकही अधिकारी तिथे फिरणार नाही, हे आम्ही त्यांना ठणकावून सांगतोय. कारण आम्ही घासफूस खाणारे लोक नाहीत. आम्ही कोणाचे औलाद आहोत? वाघाचे औलाद आहोत. आणि तो वाघ तुम्हाला बघायचे असेल, तुम्हाला खरंच परीक्षा बघायची असेल तर तेही आम्ही दाखवायला तयार आहोत. एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद.